नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं ना की डोळ्यांसमोर सकाळी उठल्यापासून जी एक यादी तयार असते ना, ती काही संध्याकाळपर्यंत संपण्याचं नाव घेत नाही. त्यामध्ये ना आपल्या गोष्टी कमी आणि फॅमिली रिलेटेड म्हणजे आपले मग आई असो, वडील असो, सासू असे, सासरे असो, मुलं असो, अजून कोणी असो, त्यांच्या कामांची लिस्ट ना आपल्या कामांपेक्षा ना खूप जास्त असते. कारण एक रविवार असतो ज्याच्यामध्ये ना आपल्या कामांना महत्त्व न देता बाकी सगळ्यांची रुटीन सरळ राहण्यासाठी म्हणजे त्यांचं आठवड्याचं रुटीन स्टेबल राहण्यासाठी ना आपल्याला ह्या रविवारच्या दिवसामध्ये ना भरपूर अशी कामं करायची असतात, जी मी देखील करत असते आणि माझ्यासारख्या तुम्ही पण म्हणजे आपल्या ह्या सगळ्या मैत्रिणी आपण करतच असतो ही सगळी कामं. तर माझीच इथे संध्याकाळी काल ना मी बरेच दिवस असं ठरवत होती की मला ना काहीतरी म्हणजे असं वेगळं करायचं होतं संडेसाठी, म्हणजे रुटीनमध्ये असं काहीतरी वेगळं असं चेंज करायचं होतं असं मी काल ठरवत होती. पण ते ना आज उठल्यानं असं काहीच झालेलं नाही आहे. रोजची रुटीन संडेची तीच चालू झाली आहे. संडेलाच बऱ्याच वेळा ना मी हे बेड मेकिंगचं वगैरे काम करते, नाही तर इतर वेळेस ना सचिन करतो, जे मला बऱ्याच वेळा आठवड्यामध्ये हेल्प होत असते. सचिन मला बऱ्याच वेळा बोलतो की तुझ्या प्रोफेशनमध्ये बेड मेकिंग हे काम किती इझी आहे, तुला कितपत म्हणजे तू तर हसत हसत हे काम केलं पाहिजेस, पण तू नेहमी कंटाळा करतेस. आणि खरंच असं होतं कधी कधी, कंटाळा करण्यापेक्षा वेळच मिळत नाही असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यामुळे ना म्हणजे आमच्या प्रोफेशनमध्ये बेड मेकिंग हे काम खूप महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातच आमच्या जी आम्हाला ट्रेनिंग दिली जाते ना किंवा जे ट्रेनिंग पिरियडमध्ये जे काही शिकवलं जातं ना त्याच्यामध्ये बेड मेकिंग ना हा खूप एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे कशी बेडशीट असली पाहिजे बेडवर पेशंटसाठी, किंवा कशी चेंज करायची असते, किंवा पेशंटला जेव्हा पोझिशन चेंज करता येत नाही तेव्हा बेड मेकिंगपासून आमच्या प्रोफेशनमध्ये म्हणजे सुरुवात केली जाते तिथे. तर बेड मेकिंगच्या गोष्टी आमच्याकडे नेहमी जेव्हा मी बेड बनवायला घेते तर सचिन मला म्हणतो तुझ्याकडे बघून वाटत नाही की तू एवढा चांगला पण असा बेड म्हणजे हॉस्पिटलमध्ये बनवत असतील आणि इथे कशी बनवतेस. तर इथे मला ना तो सगळे या गोष्टीचे धडे देत असतो की बघ बेडशीट अशी करायची, बेडशीट अशी लावायची. तर मी पण आणि हा 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 करत असते. आणि मग आमचं ना संडेचं हे हसत खेळत असाच दिवस म्हणजे आम्ही चालू ठेवतो. आणि ना हा एकच दिवस असतो की ज्यावेळेस निवांत बसून अशा थोड्याशा गप्पा वगैरे करता देखील येतात आणि रुटीन कामं पण चालूच असतात. तर संडेची ही सगळी माझी कामं असतात जी मला इतर दिवशी करता येत नाही. आणि काही गोष्टी अशा असतात जसं पिलो कवर चेंज करण्याचं, तर मला पिलो कवर चेंज करायचे होते, मी फक्त बेडशीट चेंज केली. आणि ही जी बेडशीट आहे ना मी आठवड्यातून एकदा चेंज करते किंवा जास्तीत जास्त 10 दिवस वगैरे होतात. कारण काय होतं या बेडशीटवर काही झोपणं वगैरे असं काही होत नाही, म्हणजे फक्त जी आम्ही घालून ठेवतो. आणि मी पण दिवसभर नसते आणि सचिनला पण तिथे काही यूज नसतो, त्याच्या लॅपटॉपवर त्याचं काम असल्यामुळे दिवसभर तिथे काहीच यूज होत नाही, त्याच्यामुळे ती खराब पण होण्याचं तेवढं काही हे नसतं. तर हे जे मॅट आहेत ना आम्ही आयकियामधनं घेतलेले आणि त्याची साईज खूप मोठी होती. आणि मग ना ते माझा पूर्ण जागा म्हणजे पूर्ण अडत होती जागा, म्हणून मी एका मॅटचे 2 मॅट केले आणि म्हटलं दोन्ही साईडला ना दोन्हीकडे वेगवेगळे होऊन जाईल. तर आज संडेला असं होतं तर ना मला की अरे हे पण काम करायचं आहे, ते पण काम करायचं आहे, ही पण कामं करायची आहेत आणि ती पण कामं करायची आहेत, असं सगळं बऱ्याचशा गोष्टी डोक्यात फिरत होत्या. पण कामं माझ्याकडनं काहीच म्हणजे या सकाळच्या दिवसामध्ये ना काहीच कामं होणार नाही आहेत असं मला वाटतंय. कारण मी ना सगळी गोष्ट अगदी थांबूनच करायचं आज मी असा विचार केलेला. आणि कधी कधी असं होतं आपण ज्या वेळेस ना बरीचशी अशी कामं करत असतो किंवा 30 कामं जेव्हा रिपिटेशनमध्ये येतात ना तेव्हा कुठेतरी असं वाटतं की अरे म्हणजे ही कामं आज नाही करावी आपण, आज कंटाळा आला. पण असं करून होत नाही, कारण आपल्या गृहिणींना कितीही म्हटलं ना तरी आपल्यापेक्षा आपल्या फॅमिली मेंबर्सची कामं म्हणजे बऱ्यापैकी कामं आपण या रविवारमध्ये करत असतो की जी आपण इतर दिवशीमध्ये करून ठेवू शकत नाही. मुलांची यादी आईकडनं तेवढीच जास्त असते जी इतर दिवशी नसतात. त्याचबरोबर मिस्टरांची यादी असते, म्हणजे त्यांचे कपडे, त्यांची ऑफिसची तयारी, अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याच असतात. तर तुमच्या बाबतीत पण असं होत असतं का मला नक्की कमेंट करून सांगा. तर मशीन लावून घ्यायची आहे मला. तर ॲक्च्युली मशीनचा रिव्ह्यू पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे, पण सध्या आता थोडीशी मीच त्याच्या ट्रायलमध्ये आहे. अजून ट्रायल म्हणण्यापेक्षा मशीन तर आपण वापरतच होतो, म्हणजे याच्या आधी पण मी मशीन वापरत होती, असं नव्हती की मी काही वापरत नव्हती मशीन. पण आत्ता ही जी नवीन मशीन आली आहे त्याच्यासाठी लिक्विड जे वॉश वगैरे आपण जे वापरतो
तर ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, कुठे पावडर वगैरे जे आपण वापरतो, डिटर्जंट जे वापरतो ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, किंवा मशीन पण क्लीन करायची पद्धत असते तर ती कशा पद्धतीने क्लीन केली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींना सध्या मी शिकते आहे. आणि लवकरात लवकर ना त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. कालची ना काही भांडी अशीच होती वरती, म्हणजे हे जे पॅन वगैरे काल जे यूज केलं ना पास्ता करण्यासाठी ते सगळं वरती होतं. तर ती भांडी जिथून मी काढलेली ना ती भांडी परत वरती ठेवून घ्यायचे, कारण किचन प्लॅटफॉर्मवर खूप मेसी होऊन जातं. मूग ना मी मोड आणायला ठेवलेले, तर त्याला बघूया मोड आलेत की नाही. पण मोड अजिबात आले नव्हते, अगदी थोडे थोडे मोड आलेले. माझ्या मते ना मी हे काचेच्या भांड्यामध्ये ठेवलेत ना म्हणून तेवढे मोड आले नाही आहेत. स्टीलच्या भांड्यामध्ये मी बऱ्याच वेळा ठेवलेले आहेत, जरी थंडी असली ना तरी त्याला छान मोड येतात. पण आता मी अजून थोडा वेळ हे ठेवते, कारण आता नुकते 7:30 पावणे 8 झालेत सकाळचे, खूप जास्त वाजलेले नाही आहेत. तर म्हटलं चला आपण ते व्यवस्थित परत जसं ठेवलेलं होतं ना म्हणजे ज्या कपड्यामध्ये तसंच मी ठेवते, म्हणजे उष्णतेने ते थोडेसे दुपारपर्यंत त्याला मोड चांगले येतील. तर आज ना मी चहा या पॅनमध्ये करणार आहे, सॉस पॅनमध्ये. तर मला ना असा एक सॉस पॅन घ्यायचा, जर तुमच्याकडे एखादी लिंक वगैरे असेल किंवा तुम्हाला एखादा काही माहिती असेल ना चहासाठीचा स्पेसिफिकली, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण 1 कप चहा असतो आमच्याकडे जास्तीत जास्त, किंवा मग 2 कप कॉफी असते. म्हणजे ॲट अ टाईम जर आम्हाला बनवायची असेल तर 2 कप किंवा मग 1 कप एवढाच आमच्याकडे चहा बनला जातो आणि कॉफी बनली जाते. त्याच्या व्यतिरिक्त चहा कॉफी बनली जात नाही, आणि ती पण एकाच वेळ संध्याकाळची. सकाळचं तर काही अजिबात बनलं जात नाही, कारण मी तर सकाळची चहा म्हणजे मी चहाच पित नाही. कॉफी पण मी फार क्वचित कधीतरी संध्याकाळचं जेव्हा रिफ्रेश म्हणजे असं पाहिजे असतं, थोडंसं एनर्जी पाहिजे असते तेव्हाच मी पिते, नाहीतर इतर वेळेस तर मी काही ती पित नाही. त्याच्यामुळे आज म्हटलं नाही थोडंसं सॉस पॅनमध्ये करून बघूया की चहा याच्यामध्ये कशा पद्धतीने बॉईल होतो, व्यवस्थित होतो की नाही होत. तर त्याच्यासाठी ना मी एका साईडला पॅन ठेवलं आहे. आता याच्यामध्ये चहा गरम करायला ठेवते, म्हणजे पाणी ठेवलेलं आहे, साखर आणि चहा पावडर टाकून ठेवले. आणि आज संडे स्पेशल नाश्त्यामध्ये आमच्याकडे असणार आहे ब्रेड आणि गव्हाचा ब्रेड असा नाश्ता असणार आहे. कधीतरी चीट डे, तर काल आमचा तसा चीट डे होता. आज आणि काल म्हणजे सॅटर्डे आणि संडे दोन्ही दिवस असेच होते. तर जेव्हा ब्रेड गरम करून खायचं असतं ना तर तो तुपातला म्हणजे फ्राय केलेला असेल, तुपात असा खरपूस भाजलेला असेल, त्याच्यावर छान अशी साखर वगैरे टाकलेली असेल तर तो छान लागतो टेस्टला. म्हणजे बटर लावण्यापेक्षा जर तुम्ही तूप लावून जर तो खाल्लात तर अजून त्याची टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यावर थोडीशी साखर असेल तर मग काय बघायलाच नको. पण मी काही नाश्ता करून घेतला नाही, हा सचिनसाठीचा नाश्ता आहे. तर आज सचिनच्या नाश्त्यांमध्ये चहा आणि ब्रेड असा असणार आहे. माझा नाश्ता मी अजून ठरवलाच नाही की काय करू की नको करू, असा माझा विचार चालला आहे. कारण बऱ्याच वेळा माझ्याकडनं सकाळचा नाश्ता स्किप केला जातो, आणि जेव्हा जेव्हा मी करते तो मी तुमच्याबरोबर शेअर करते की बऱ्याच वेळा मी ओट्स आणि मुसली असं मिक्स करून खाते. आणि रविवारचं तर मी खरंच ते खाण्याचं टाळते, पण इतर दिवशी जेव्हा मी खाते ना त्याने पोट पूर्णपणे भरलेलं राहतं. म्हणजे असं अजिबात वाटत नाही की आपलं पोटामध्ये म्हणजे थोडीशी भूक वगैरे लागली, असं अजिबात वाटत नाही. तर इडली बॅटर आहे ना आज ना खूप लवकर आलं, म्हणजे जेवढं मी उशिरा ठेवलेलं ना त्याच्यापेक्षा पण ते खूप लवकर आलं. मला वाटलं नव्हतं की इडली बॅटर लवकर येईल, आणि तुम्ही बघू शकता ना वरपर्यंत ते बाहेर आलेलं आहे. तर बरेच जण म्हणतात की पूर्णपणे असं उतू गेलेलं चांगलं असतं, पण मला आई नेहमी म्हणते की जेव्हा असं हे उतू जातं ना तेव्हा त्याची टेस्ट एवढी अशी छान येत नाही. म्हणजे एवढं पण पूर्ण उतू होऊन म्हणजे हे नाही झालं पाहिजे पीठ, त्याने आंबोळ्या जेवढ्या पाहिजे तेवढ्याशा छान फुगल्या जात नाहीत. म्हणजे त्या फुगतात पण त्या थोड्याशा दडदडीत होतात, म्हणजे थोड्याशा कडकसारख्या अशा होतात, अगदी सॉफ्ट अशा होत नाही. तर मग आज माझं पीठ पहिल्यांदा असं झालेलं, नाही तर पीठ माझं ना बऱ्याच वेळा म्हणजे व्यवस्थितच येतं. आता हे हार्डली मी सांगून मला 100मध्ये 1% माझ्या असं कधीतरी होतं ज्या दिवशी लक्ष राहत नाही किंवा उशीर होतो सकाळी उठायला वगैरे किंवा बघायला. ॲक्च्युली माझ्या लक्षातच राहिलं नाही की मी पीठ ठेवलं आहे म्हणून, आणि मी नंतर बघायला गेली तोपर्यंत पीठ बघितलं तर असं येऊन गेलेलं. मग मी लगेचच फ्रीजमध्ये ठेवून गेलं. लगेच तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलात ना तर त्याची जी म्हणजे बॅटर आंबण्याची जी प्रक्रिया असते ना ती स्टॉप होऊन जाते. आणि त्याच्यासाठी ना त्याच्यामध्ये मिक्स करताना थोडंसं ना परत मीठ टाकून ठेवायचं. मग मीठ टाकलं तुम्ही आणि फ्रीजमध्ये स्टोअर केलं ना मिक्स करून, मग ते छान पीठ राहतं, ते आंबत नाही. आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपण फ्रीज वगैरे ओपन करतो ना, जर तुम्ही हे पीठ डायरेक्ट असं ठेवलं तर त्याचा एक खूप असा आंबट म्हणजे स्मेल ना पूर्ण फ्रीजमध्ये पसरलेला असतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केलं ना
तर ते फ्रीजमध्ये ना वास पण येत नाही आणि फ्रीजमध्ये राहतं पण व्यवस्थित. तर आता मी दोन्ही इथे 1.2 लिटरचे कंटेनर घेतले. तर आज पीठ थोडंसं जास्त मी ठेवलेलं, कारण म्हटलं मला 2-3 वेळेस हे होऊन जाईल. म्हणजे एका वेळेस जर संध्याकाळसाठी पण होतील पोळ्या आणि 2 वेळेस सकाळच्या नाश्त्यासाठी होतील. मग तो ढोकळा पण होऊ शकतो त्याच्यामध्ये, किंवा मग डोसे करायचे असतील, किंवा मग इडली करायची असेल, असं काहीही नाश्ता होऊन जाईल. तर ब्लॅक पेपर ना माझे पूर्णपणे संपलेले. तर ही जी स्पाइस मिल आहे IKEAचं, म्हणजे या प्रोडक्टचं नाव स्पाइस मिल आहे, पण आहे ती आपली ब्लॅक पेपर क्रशर म्हणूनच वापरतो म्हणजे आपण. तर ना मी मिरी असो, जिरं असो, राई असो, कुठल्याही भांड्यामध्ये ट्रान्सफर करायच्या आधी असं थोडंसं एक वरच्यावर निवडून घेते, कारण आपल्याकडनं ते घाई गडबडीत ते निवडणं राहून जातं आणि ते कळत पण नाही आपल्याला. आणि हे तर ना मी पूर्ण बॉटलमध्ये ट्रान्सफर करणार आहे, त्याच्यामुळे मग ते लक्षात राहणार नाही. आता ही ओपन करायची एक पद्धत आहे बघा. ही जर तुम्ही फिरवली ना तर कंटिन्यू ती फिरतच राहते. तर फक्त वरती प्रेस करायचं आणि मग त्याचं वरचं टॉपचं बटन निघतं. मग त्याच्यानंतर परत ही व्यवस्थित फिरवून घ्यायची आणि मग तुम्हाला आतमध्ये जी काळी मिरी टाकायची ती ओतून घ्यायची. आणि परत जेव्हा आपण लावू ना तेव्हा हे जस्ट प्रेस करायचं, म्हणजे ते पूर्णपणे खाली जातं. आणि मग त्याच्यानंतर ते जे वरचं जे झाकण आहे ते तुम्ही त्याच्यावरती लावून घ्यायचं. आणि तुम्ही असं बघाल ना तर हे ना ते कंटिन्युअस फिरतच जातं. आपल्याला असं वाटतं की झाकण नीट प्रॉपर बसलं नाही आहे, पण प्रत्येक गोष्टीची लावण्याची एक पद्धत असते. आणि IKEAच्या प्रोडक्टच्या बाबतीत ना हे असंच काहीच आहे, पटकन कळून देखील येत नाही. कधीतरी असं असतं खूप लवकर पटकन समजून जातं, आणि कधीतरी ना IKEAच्या गोष्टींचं असं आहे की किती जरी केलं ना तरी त्या गोष्टी काहीच कळत नाही की कशा पद्धतीने आहेत. तर आता ना मला एक पावडर तयार करून ठेवायची, जी बऱ्याच वेळा मी ना आपल्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा जेव्हा आपण सुक्या भाज्या करतो ना त्याच्यासाठी हा मसाला परफेक्ट आहे. जेव्हा आपल्याला आपला घरचा मालवणी मसाला किंवा अजून कुठले जास्त असे तिखट मसाले किंवा जास्त असे गरम मसाले वापरून भाजी बनवायची नसेल ना तेव्हा हा मसाला मी वापरते. तर त्याच्यामध्ये धणे आहेत, अख्खे धणे, ते थोडेसे हलके गरम करून घेतलेत मी. त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे, जेवढे धणे घेतले तेवढंच मी जिरं घेतलेलं आहे. आणि हे सगळं आहे ना खूप जास्त खरपूस रंगावर भाजायचं नाही आहे, फक्त मिक्सरला याची बारीक पूड होईल ना एवढंच लक्षात ठेवायचं. आणि त्या हिशोबाने हे थोडंसं अगदी कोमटसं असं गरम करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसालेचं प्रमाण म्हणजे जे काही याच्यामध्ये घेणार आहेत ते कमी जास्त प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता बघा. तर मी फक्त धणे आणि जिरं मात्र ना तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्या. आणि जेवढं जिरं आणि जेवढे धणे त्याच्या निम्म्या पटीने, म्हणजे जर 1 कप जिरं घेतले तुम्ही, 1 कप धणे घेतले तर अर्धा कप तुम्ही बडीशेप घ्या. बडीशेप ही नॉर्मल घ्यायची आहे, जी आपली भाजकी वगैरे जी मिळते पिवळ्या कलरची वगैरे, ती घ्यायची नाही आहे. आणि त्याच्यामध्ये थोड्याशा एक 10 ते 12 तुम्हाला काळी मिरी घ्यायचे. आता तुमचा पेला कुठल्या मापाचा आहे त्या मापाने तुम्ही काळी मिरीचं प्रमाण ठेवा, कारण काळी मिरीने बऱ्यापैकी तिखटपणा येतो पदार्थामध्ये. म्हणून मग तुम्हाला एक्स्ट्राचा कुठलाही गरम मसाला किंवा कुठलाही वेगळा मसाला याच्यामध्ये ॲड करायची गरज नसते. आता हे सगळं छान मी भाजून घेतलं आहे आणि आता हे थंड व्हायला देणार आहे मी. पूर्णपणे जेव्हा आपण हे थंड होईल ना तेव्हा मग हे मिक्सरमधनं ना अगदी बारीक असं नाही करायचं, थोडंसं किंचितचं जाडसर असं काढून घेऊ. आता हे सगळं बाकीचं आहे बघा, मी हे असं अर्ध तसंच ठेवलं आहे. आता या सगळ्याची ना मला बारीक इंडिव्हिज्युअल पेस्ट म्हणजे बारीक पावडर करून घ्यायची. म्हणजे धण्याची वेगळी पावडर करायची, जिऱ्याची वेगळी पावडर करायची, बडीशेपची पण वेगळी पावडर मला करायची, आणि हा एकत्र मसाला असा वेगळा पण करून ठेवायचा होता. हा पण मी वेगवेगळा करून पण नंतर मिक्स करून ठेवू शकली असती, पण जो एकत्र करतो ना आपण त्याची टेस्ट थोडी वेगळी येते. तर आज करायचे होते कढी पकोडे, जे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये शेअर केलेलं. तर त्याच्यासाठी मी फ्रीजमधनं ताकाची बॉटल काढून ठेवली आहे, कारण थोडंसं रूम टेम्परेचरवर आलं तर मग बरं पडतं. म्हणून मग ताकाची बॉटल मी फ्रीजमधनं आता बाहेर काढून घेतलेली आहे. हे जे कढी पकोडे आहेत ना हे मला आत्ताच्याच लंच पुरतेच करायचे आहेत, म्हणजे संध्याकाळसाठी वेगळा काहीतरी माझा विचार चालला आहे. तर त्याच्यासाठी ना मी पूर्ण बॉटलमधलं नाही घेतलं बघा, अर्धच बॉटलमधलं घेतलं आहे. आता ही जी ताक आहे ना ते बऱ्यापैकी घट्ट आहे, म्हणजे खूप असं पातळ नाही आहे, आणि थोडंसं असं घट्टसरच घ्यायचं. आता याच्यामध्ये ना मी
थोडीशी हळद टाकून ना ते छान व्यवस्थित मिक्स फेटून घेतलेलं आहे. नाहीतर ना हळद वरती अशी तरंगत राहते आणि ती तेवढी जास्त अशी मिक्स होत नाही आणि कढीला कलर आहे ना तो अगदी तसा एकदा छान असा अगदी लाईट पिवळसर असा ना लेमन कलरसारखा कलर येत नाही. तर तुम्हाला मीठ थोडंसं आत्ता पाहिजे असेल तर तुम्ही आत्ता टाका किंवा नंतर फोडणीला टाकलं तरी देखील चालतं. आणि याच्यामध्ये ना मी कुठल्याही प्रकारे काही बेसन वगैरे ॲड करणार नाही. तुम्ही एकदा ही अशी रेसिपी अशा पद्धतीने पूर्णपणे करून बघा आणि अजिबात कढी कुठेच फाटत नाही किंवा तुम्ही जास्त याच्यावर पण फ्लेमवरती तळा किंवा फोडणीला द्या किंवा काहीही करा, अजिबात ती कढी फुटत नाही. तर आता आपण जी पावडर करणार आहोत ना ती पावडर करून घेऊया. बघा मी ना हे मिक्सरला बारीक वाटून घेते. खूप बारीक नाही करायचं आहे आणि अगदी जाडसर देखील नाही. थोडंसं किंचितचं जाडसर राहिलं ना की ज्या सुक्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये तो मसाला जेव्हा तोंडात येतो ना तेव्हा त्याची चव खूप वेगळी येते. तुम्ही हा मसाला ना एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि एखादी ना तुम्ही सुकी बटाट्याची भाजी किंवा शिमला मिरचीची भाजी किंवा मग बीन्सची भाजी आहे ना ही त्याच्यामध्ये ना खूप अगदी या मसाल्यामध्ये खूप टेस्टी लागते. वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि सर्वात शेवटी टाकायचे हे मसाले तेलात पण नाही टाकायचे. जेव्हा आपण भाजी वगैरे पूर्ण शिजवून घेऊ ना किंवा मग अर्धवट शिजवून घ्यायची आणि मग त्याच्यावरती मग हा उतरताना हा मसाला टाकायचा. खूप छान म्हणजे एकदम टेस्टी अशी भाजी होते. तर आता ही बघा मी इथे केवढी पावडर झाली आहे बघा. म्हणजे ऑलमोस्ट माझं जे मिक्सरचं भांडं आहे ते पूर्णपणे पाऊणपणे भरलेलं आहे. तर आता माझे हे जे तांदूळ आहेत बघा मी थोडेसे ना नेहमी ठेवते. अगदी पूर्ण डबा कधीच खाली करत नाही जरी तांदूळ संपलेले असतील तर त्याच्यामध्ये ना ॲक्च्युली बासमती तांदळाचा तो डब्बा आहे माझा. तर त्याच्यामध्ये आता मला बासमती तांदूळ भरून ठेवायचे जे काल 2 दिवसापूर्वी मी डीमार्टमधनं ऑर्डर केलेले. तर ते भरून ठेवायचे आहेत मला त्याच्यामध्ये. आणि ना आपण जे गुरुवारी केलेलं म्हणजे जे वडे म्हणजे जे चण्याची डाळ आणि थोडीशी आपली मुगाची डाळ मिक्स करून वाटून जे आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं ना जे उरलेलं त्याचे मी पकोडे बनवून ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला जर वेगळे फक्त चण्याच्या डाळीचे करायचे असतील तर तुम्ही तसे पण करू शकता. काही जण फक्त उडदाचे पण करतात, काही जण फक्त मुगाचे करतात. पण माझ्याकडे ऑलरेडी हे बॅटर होतं म्हणून आज कढी पकोड्यांचा मेनू ठरवलेला लंचमध्ये. तर आता हे छान अगदी छोटे छोटे मी करणार आहे कारण ना ते आपल्या ताकामध्ये जेव्हा भिजले जातात ना तेव्हा त्याची साईज खूप मोठी होते आणि जेवढा वेळ जास्त राहतील ना तेवढी त्याची साईज अजून फुलून मोठी होते कारण याच्यामध्ये चणा डाळ पण आहे आणि त्याचबरोबर मूग डाळ पण आहे. म्हणून मग मी जेवढे छोटे मला करता येतील ना तेवढे छोटे साईजचे करून घेतलेत आणि अगदी खरपूस रंगावर भाजून घ्यायचे. त्याच्यातलं तेल मी ना बऱ्यापैकी असं टिश्यू पेपरवर मी ते काढून घेते म्हणजे तेल त्याच्यातलं बऱ्यापैकी निघून जातील. अगदी मग नाही तर ना कढी खाताना खूप अगदी तेलकट पण लागते. असं पण बऱ्याच वेळा होतं जेव्हा आपण काय बोलतो बुंदी रायता करत असतो ना तेव्हा पण बुंदी नेहमी आहे ना तुम्ही धुवून घ्यायची म्हणजे साध्या पाण्यातून ती पिळून घ्यायची आणि नंतर मग ती दह्यामध्ये मिक्स करायची. नाहीतर मग बुंदी रायता पण आपण बऱ्याच वेळा जेव्हा खातो ना तेव्हा तो बुंदी रायता पण असं तेलकट पण लागतो. तर ही एक टिप माझ्याकडनं असेल तुमच्यासाठी की नेहमी बुंदी आहे ना व्यवस्थित पाण्यामधनं गाळून घ्यायचे. त्याचा सगळा जो तेलकटपणा असतो ना तो सगळा निथळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ॲड करायची. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा म्हणा किंवा जिरा पावडर वगैरे जे काही ॲड करायचे असेल बेसिक बुंदी वगैरे जे काही तुम्ही सगळं करू शकता आणि मग आनंद घेऊ शकता बुंदी रायत्याचा. तर हे बघा हे माझे ना एवढेच झाले वडे कारण माझ्याकडे एवढंच पीठ होतं. एका वेळेस अजून उरलेलं पीठ पण ते याच्या आधी पण आम्ही एकदा भजी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करून खाल्लेली आणि हे थोडेसे उरलेले. तर आता आपण आहे ना फोडणीसाठी थोडीशी लसूण मी घेणार आहे बघा. तर लसूण घेतली आहे त्याच्यामध्ये थोडीशी किंचितशी मी मिरची टाकलेली आहे, अर्धी मिरची असेल. आणि याच्यामध्ये ना हे छान बारीक वाटलं जावं याच्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने अगदी मिठाच्या चरचरीतपणाने ना ते या खलबत्त्यामध्ये छान असं बारीक पेस्ट होते त्याची एक. चला आता आपली कढी फोडणीला घालू. तर फोडणीसाठी मी राई घेतलेलं आहे, थोडंसं जिरं मी टाकणार आहे आणि त्याचबरोबर आपण ही जी लसूण वाटलेली ना छानपैकी बारीक केलेली ती मस्तपैकी याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकायची कारण त्याच्याच फोडणीचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येणार आहे. त्याच्यामध्ये मग ताक ओतून घ्यायचं आणि ताक ओतून घेतलं ना की याच्यामध्ये गॅस फ्लेम वगैरे मी काही अगदी छोटा केला नाही, थोडासा मध्यम आकारावर ठेवला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपले हे जे पकोडे होते ना ते ओतून घेतले आणि 1-2 मिनटासाठी ना याच्यामध्ये वाफ काढून घ्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि काय होतं हे पकोडे आहेत ना
त्याच्यामध्ये ऑलरेडी चण्याचा पीठ असतं त्याच्यामुळे ना ते कुठेही फुटत नाही. जशी अशी कढी थंड होते ना तशी ती अजून घट्ट होते. तर इथे तुम्ही बघू शकता मगाची कढी कशी होती आणि आता कढी कशी आहे. आणि ती अजून थोडा वेळ झाली ना की अजून थोडीशी घट्ट होईल, म्हणून मग थोडीशी पातळच ठेवायची. पण गरम गरम असे कढी पकोडे खाण्याची जी मजा असते ना ती खरंच खूप वेगळी आहे. याच्यामध्ये तुम्ही तडका पण देऊ शकता, वरून जर तुम्हाला हवी असेल तर लाल मिरचीचा तडका पण देऊ शकता. पण मला ना याच्याबरोबर ना जी दह्यातली मिरची असते, म्हणजे जी ताकातली मिरची असते भरलेली ना, ती खूप आवडते. म्हणजे अशी ताकाची कढी वगैरे जेव्हा असते तेव्हा. तर याच्याबरोबर बघा मी एक अशी मिरची भाजून घेतली. आणि आजचा जो दुपारचा मेनू होता ना, लंच मेनू, तो असा शॉर्टकट जरी असला तरी याचा छान हेल्दी होता आणि मस्त असा, म्हणजे असं कधीतरी ना निवांतच बसून असं खायला मिळतं दुपारचं जेवण. म्हणजे असं मस्त असं गरम गरम वाफाळताला, म्हणजे जो असा छान असा भात असतो आणि त्याचबरोबर मग वरण असो किंवा मग भाजी असली कुठलीही ग्रेव्हीची, किंवा मग आज जसं आपण खातोय तसं. तर आता माझं सगळं जेवण झालं आहे, रुटीन कामं पण आवरून झालेली आहेत. आणि आत्ता थोडंसं मला माझ्या व्हिडिओचं काम करायचं. तर बऱ्याच वेळा मी काही गोष्टी तुम्ही म्हणाल ना, म्हणजे 90% गोष्टी तर मी मोबाईलवरतीच करते. ज्या काही मला एडिटिंग करायच्या आहेत किंवा जे काही थंबनेल बनवायचे किंवा अजून काही गोष्टी ज्या मला करायच्या असतात ना, त्या सगळ्या मी मोबाईलवरनंच करते. हार्डली 10% गोष्टी असतात, म्हणजे काही मोबाईलमधलं स्टोरेज वगैरे फुल होतं तेव्हा मात्र मग मला कम्प्युटरचा वापर करावा लागतो. नाहीतर इतर वेळेस मग मी काही कम्प्युटरचा वापर करत नाही. तर तेच काम आता करून घेते आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजच्या व्लॉगसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.